करूया सुरू. महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिवेशन उद्यापासून जे सुरू होत आहे त्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन आज करण्यात आलेलं होतं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीत होते. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चहा पानाचं निमंत्रण दिलं आणि काल परवाच विरोधी पक्षाचं सुद्धा सहकार्य असावं, विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षात विसंवाद असल्याचं म्हटलेलं होतं आणि याच मुद्द्याला धरून फक्त चहा पानाला जाणं म्हणजे संवाद होणं अशातला काही भाग नाही. खरं तर संसदीय लोकशाहीचं पालन जसं सत्ताधारी पक्षांनी करणं जबाबदारी तशी विरोधी पक्षाची पण जबाबदारी आहे आणि या राज्याचं हित व्हावं ही अपेक्षा जशी सत्ताधारी पक्षाची असेल तशी आमची सुद्धा तेवढीच आहे. आणि त्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ह्या दोन्ही एकाच गाडीचे दोन चाक असताना या पक्षाकडे विरोधी पक्षाकडे सातत्यानं सापत्नतेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो. मग विकासाचे प्रश्न असतील, अन्य प्रश्न असतील, विरोधी पक्षाच्या सूचना असतील आणि याला कुठेही गृहीत धरलं जात नाही. म्हणून आज आम्ही या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. कारण संवाद असायचा तर सगळ्या गोष्टीत असला पाहिजे, परंतु साधं सभासदांना बोलून न देण्यापासून जर सत्ताधारी पक्ष अशा पद्धतीनं वागणार असेल तर मला असं वाटतं हा चहा पानावर बहिष्कारच योग्य राहील ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि सरकार तरी कशा पद्धतीनं चालू आहे. आज कृषी मंत्री जे आहे या राज्याचे यांच्यावर माननीय न्यायालयाने दोष सिद्ध केलेला आहे. सुनील केदार महाराष्ट्राचे एक मंत्री होते, आमदार होते काँग्रेसचे, यांच्यावर ज्यावेळेस गुन्हा शिक्षा ठोठावली गेली त्यावेळेस 24 तासाच्या आत त्यांची विधानसभा सदस्यत्व रद्द केलेलं होतं. आणि देशाचा विचार केला तर राहुल गांधींना सुद्धा हाच न्याय भारतीय जनता पार्टीनं किंवा लोकसभेनं लावलेला होता. तोच न्याय आताचे जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांच्यावर दोष सिद्ध झालेला आहे. सरकारची फसवणूक केलेली आहे हे उघड आहे. आणि तेव्हा ज्याच्यावर दोष सिद्ध झालेला आहे अशा मंत्र्याला एक सेकंद सुद्धा या राज्याच्या मंत्रिमंडळात राहता कामा नये. त्याचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे आणि त्यांना मंत्रिपदावरून ताबडतोब काढलं पाहिजे. परंतु सरकार उजळ माथ्यानं हे मंत्री फिरतायत. त्याचप्रमाणे माजी कृषी मंत्र्यांची तर वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या समोर आलेल्या आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं बदल्या, वेगवेगळ्या पद्धतीनं टेंडर्स, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवायचं या सगळ्या गोष्टी सुद्धा माजी कृषी मंत्र्यांच्या समोर आलेल्या आहेत. हे सगळं होत असताना राज्यातील गुन्हेगारी आत्ताशी जर बघितली तर त्याची स्थिती काय. परवाच्या दिवशी पुण्याच्या स्वारगेट मध्ये जी झालेली घटना आहे या घटनेचा निषेध करायच्या ऐवजी राज्याचे गृहमंत्री ज्या असंवेदनशीलपणे बोलतायत की बलात्कार शांततेत पार पडला, हे काय वाक्य आहे. राज्याचा गृहमंत्री अशा पद्धतीनं जर बोलत असेल तर अशा मंत्र्यांशी मला असं वाटतं अशा मंत्र्यांना या मंत्रिमंडळात राहायचा कोणताही अधिकार नाही. इतकी असंवेदनशीलता मंत्री जर दाखवत असतील तर मला असं वाटतं जर आपण या सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाला एवढा संवाद भूमिका घेत असाल तर मला असं वाटतं या अशा गृहमंत्र्याला मंत्रिमंडळात राहायचा कोणताही अधिकार नाही. बीडचं जे प्रकार आहे याच्यामध्ये वाल्मिक कराड यांना कशा पद्धतीनं व्हीआयपी वागणूक दिली जाते मला असं वाटतं हे आपण बघताय. इथं सूरज चव्हाण बसलेले आमच्या शिवसेनेचे सचिव जे 1 वर्ष 1 महिना तुरुंगात राहिले, सहज आम्ही गप्पा मारत असताना कशा पद्धतीनं तुरुंगात छळ केला जातो आणि एकीकडे वाल्मिक कराड सारख्या आरोपींना ज्यांनी मुर्दे पाडलेले आहेत अशा आरोपींना एक व्हीआयपी ट्रीटमेंट या राज्यात दिली जाते. ही स्थिती आहे. काही जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे, विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना 7,000 गुन्हे
या ठिकाणी नोंद झालेले दारूच्या विषय. मला असं वाटतं हे सगळं होत असताना महिला स्त्रियांवरचे अत्याचार, एक मालाडमध्ये घटना घडली, बदलापूर सारखी, अमरावतीमध्ये घटना घडल्या. सरकार याच्यावर कोणती भूमिका घेत नाही. संतोष देशमुख यांची जी मस्साजोग मध्ये हत्या झाली, याच्यातला आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पकडला जात नाही. तब्बल 9 डिसेंबरला झालेली घटना आहे. आज 2 मार्च उगवलेला आहे. प्रत्यक्ष 3 महिने झालेले असताना अजूनही याच्यातला आरोपी पकडला जात नाही. दुर्दैव असं की या गावकऱ्यांना उपोषणाचा निर्णय घ्यावा लागतो, परंतु अजूनही याचे प्रश्न सोडवले जात नाही. हे सगळं होत असताना प्रशांत कोरटकर सारखा एक मस्ती आलेली व्यक्ती जी कोणाशी संबंधित आहे, इंद्रजित सावंत सारखे थोर इतिहास संशोधक असलेल्या व्यक्तीला फोन करून धमकी देते आणि या प्रशांत कोरटकरांना सरकार संरक्षण देतं. म्हणजे हे सरकार कोणत्या दिशेने चाललेलं आहे? प्रशांत कोरटकराला तर आतापर्यंत बेड्या घालून जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं. इंद्रजित सावंतांसारख्यांना धमकी देणं, छत्रपती शिवरायाविषयी अपशब्द वापरलं. राहुल सोलापूरकर जे अभिनेते म्हटले जातात, यांनी सुद्धा छत्रपती शिवरायाविषयी काय काय भूमिका व्यक्त केली. आणि काल या सरकारने सांस्कृतिक विभागाच्या मार्फत फिल्म सिटीची जी समिती आहे याच्यामध्ये राहुल सोलापूरकरांचा समावेश केला आहे. याचाच अर्थ जे तत्कालीन राज्यपाल कोश्यारींनी सुरू केलेली परंपरा, महापुरुषाचा अवमान करणं, छत्रपती शिवरायांचा अवमान करणं, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणं, हीच परंपरा हे लोक सुरू ठेवत आहेत आणि त्याला सरकार संरक्षण देत आहे. कोरटकर असेल की राहुल सोलापूरकर असेल, ही एकाच माळेचे मणी आहे. या दोघांवर सरकारने कोणतीही कारवाई अजून केलेली नाही. हे सगळं होत असताना मी आता सांगितलं की 300 कोटी रुपयाचा कथित घोटाळा कृषी विभागात झालेला आहे. आरोग्य विभागाचं जे टेंडर निघालं होतं त्याला स्थगिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. एसटीचं 1310 बसेसचं टेंडर निघाले होतं, याला स्थगिती दिलेली आहे. याचाच अर्थ हे सरकार, आधीचं सरकार भ्रष्टाचारी सरकार होतं आणि भ्रष्टाचारी सरकार असताना त्याच्यावर मला वाटतं सरकार एक पांघरून घालण्याचं काम करतं. पण मला असं वाटतं हे फक्त आव्हान आहे. आज ज्या आरटीओच्या माध्यमातून सिक्युरिटीच्या नावाखाली नंबर प्लेट लावल्या जात आहेत वाहनाला, जर बाकीच्या राज्याचे दर बघितले आणि आपल्या राज्याचे दर बघितले तर तिप्पट आहे, 3 पट आहे. आणि सर्व याच्यातली कोणती सुरक्षा होणार आहे, कोणती सुरक्षितता होणार आहे? परंतु मला असं वाटतं कोणत्या तरी एजन्सीला मोठं करण्यासाठी अशा पद्धतीनं जर वेगवेगळ्या राज्याचे दर बघितले तर महाराष्ट्रात फक्त 3 एजन्सी दिलेल्या. या एजन्सीत काम करतात का? तर नाही करत. या कोणाला तरी काम करायला सांगतात. परंतु महाराष्ट्रातले जर दर बघितले तर तिप्पट दर हे नंबर प्लेटचे या सरकारने केलेले आहे. बदल्या बिल्ल्यामध्ये सुद्धा कृषी विभागाने जे केलेलं आहे हे मला वाटतं समोर आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं अशा बदल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करणारे कृषी मंत्री जे आता वेगळ्या खात्याचे मंत्री या राज्यामध्ये आहे, अशा सरकारच्या याला मला असं वाटतं चहापानाला जाणं हे जनतेच्या भावनेचा अवमान करणं होईल. तानाजी सावंत जे मंत्री होते यांचा मुलगा बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि त्याच्यासाठी अवघे देशातले राज्यातले पोलीस कामाला लागतात. विमान अक्षरशः सीमेवरून वापस आणलं जातं, खासगी विमान. आणि तो कुठे जाणार होता? थायलंडला, बँकॉकला. मोठे मोठे लोक 65 लाख 85 लाख रुपयाचं विमान बुक करून तानाजी सावंतांचा मुलगा थायलंडला बँकॉकला जातो. ही मंत्र्यांची परिस्थिती आहे. आणि एकीकडे सर्वसामान्य माणसावर गुन्हे दाखल होण्यासाठी 24 तास 48 तास पोलीस घेतात. अशा पद्धतीची या राज्याची स्थिती आहे. काल परवा मुंबईच्या विषयी आर्थिक महत्व कमी झाल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. आज मुंबईचं आर्थिक महत्व संपलंय अशी भूमिका जर सरकार मांडत असेल आणि या मुंबईचे वेगवेगळे ऑफिसेस, मुंबईतील पेटंट्स असेल, डिझाईन्स असेल, ट्रेडमार्क्स असेल, याचे ऑफिसर जर या मुंबईच्या बाहेर नेत असतील तर मला असं वाटतं ही मुंबई, ही महाराष्ट्राची मुंबई, 106 हुतात्मे होऊन मिळवलेली मुंबई, तर तिच्याविषयी या सरकारची भूमिका असेल तर मला असं वाटतं त्याचा निषेध विरोधी पक्षाला करावा लागेल. या मुंबईमध्ये ठिकठिकाणी मागच्या काळात 2.5 वर्षापूर्वी आलेल्या सरकारने 4000 कोटी रुपयाचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला. परंतु आज याच्यातले 25% सुद्धा रस्ते झाले. या मुंबईतले सगळी अख्खी मुंबई रस्त्यांना ठिकठिकाणी खोदून ठेवलेली आहे. रस्त्यावर पादचाऱ्यांना सुद्धा अवघड झालेलं आहे चालणं, मोठी वाहनं चालणं तर अवघड. परंतु अशा पद्धतीने मुंबईचं विद्रुपीकरण हे सरकार घेतं.
इकडे अशी स्थिती असताना कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, हरभरा असेल, या पिकांची स्थिती सुद्धा तशीच आहे. सोयाबीनचं जेवढं उत्पादन झालं त्याच्या 10%, 15% सुद्धा नाफेडने खरेदी केलेली नाही. एकीकडे खरेदीची मुदत द्यायची, एकीकडे बारदाना उपलब्ध नाही, गोडाऊन उपलब्ध नाही. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदी असताना बारदाना नसल्यामुळं, गोडाऊन नसल्यामुळं सोयाबीनची खरेदी अतिशय संथ गतीनं झाली होती. त्यामुळे या राज्यातल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन अजूनही 100% खरेदी झालेलं नाही. नाफेडने मर्यादित खरेदी केलेली आहे आणि व्यापारी हे सोयाबीन शेतकऱ्यांचं लुटतात. तशी स्थिती कापसाची सुद्धा झालेली आहे. या कापसाची सुद्धा ही स्थिती या सरकारने केली, हरभऱ्याची सुद्धा ही स्थिती केली, तुरीची सुद्धा ही स्थिती केली, मुगाची सुद्धा ही स्थिती या सरकारने केली आहे. आणि म्हणून सरकार अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना नागवणार हे सरकार या महाराष्ट्रात आहे. दुसरीकडे या सरकार येताना भारतीय जनता पार्टीनं शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा केली होती, परंतु या कर्जमाफीचा कुठे उलट अजितदादा सारख्या उपमुख्यमंत्री असं बोलले की आमच्या जाहीरनाम्यात किंवा मी सभेत कुठेही कर्जमाफी विषयी बोललेलं नाही, अशा प्रकारचं वक्तव्य राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. एकीकडे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा याच्याविषयी नकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. याचाच अर्थ तुम्ही फक्त निवडणुका जिंकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रलोभन दिलं की काय, अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. आज या राज्यामध्ये एसटी महामंडळाच्या काही ठिकाणी बसेस खरेदी केल्या, परंतु या बसेस कुठे आहे, काय आहे, वेगवेगळे जिल्हे याची मागणी करतात, परंतु या नवीन बसेस अजूनही कुठेही दिसत नाही. माननीय राज्याच्या इतिहास असं आतापर्यंत झालं होतं का नाही झालं होतं मला माहिती नाही, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले. असं कधी होत नाही. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असल्यावर पालकमंत्री तर त्यांच्या अखत्यारीतच असतात, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका गडचिरोलीचं पालकमंत्री पद स्वीकारलेलं आहे. कशासाठी स्वीकारलेला हा माझा प्रश्न आहे. परंतु आज या सुरजागडमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध खाणकाम सुरू आहे. स्थानिक आदिवासींच्या जमिनी आणि संसाधनाची लूट केली जात आहे. सरकार याच्याकडे कानाडोळा करून मला असं वाटतं मोठ्या मोठ्या कंपन्या तिथं आणत आहे. आदिवासी बांधवांना कोणत्याही नोकऱ्या मिळत नाही. आदिवासी बांधवाची संसाधन पूर्णपणे लुटल्या जातात, जमिनी लुटल्या जातात आणि स्थानिक आदिवासींना कोणत्याही प्रकारे रोजगार नाही. जो काही थोडासा रोजगार आहे ते कोणी वॉचमन आहे, कोणी शिपाई आहे, कोणी गेटमन आहे, कोणी रस्त्यावर पाणी मारायला आहे. अशा प्रकारची गडचिरोलीच्या आदिवासींची स्थिती या सरकारने केलेला आहे. हे सगळं होत असताना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची सक्ती केली जाते. महावितरणचे 329 उपकेंद्राचं खासगीकरण करण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे. मला असं वाटतं कोणत्या तरी अदानी अडाणी सारख्या लोकांना देण्यासाठीच हा प्रकार सरकार करत आहे. या राज्यामध्ये 36,856 बोगस कंपन्या रजिस्टर झाल्याचा माहितीच्या अधिकारातून पुढे आलेला आहे. याचाच अर्थ काळा पैसा पांढरा करण्यासाठी या सगळ्या गोष्टी होत आहेत. जलजीवन मिशन, हर घर जल हर घर नल, मुख्यमंत्री पंतप्रधानांनी जाहीर केलेली योजना या राज्यात अजून 40% वर पुढे गेलेली नाही. टेल टू हेड ही संकल्पना याच्यात असते, परंतु बऱ्याच ठिकाणी म्हणजे पायथाट टू माथा अशा प्रकारची संकल्पना असताना माथ्याचं काम तर झालं, हेडचं काम झालं, परंतु टेलचं कामच नाही. कित्येक ठिकाणी योजना केल्या पूर्ण, परंतु त्याला पाण्याचा स्तोत्र नाही. अशा प्रकारची जलजीवन मिशनची स्थिती या महाराष्ट्राची आहे. ठिकठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, याच्या निवडणुका नसल्यामुळे सरकारचे जे काही पालकमंत्री आहे, स्थानिक मंत्री आहे, या ठिकाणी मोठ्या पद्धतीने आरेरावी करतायत, मोठ्या पद्धतीने भ्रष्टाचार होतोय, मोठ्या पद्धतीने गैरप्रकार होत आहेत. निधी तर सरकार तिथं पोहोचवतं, परंतु या निधीचा मिसयूज या ठिकाणी सगळ्या ठिकाणी होत आहे. हे सगळं होत असताना ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामाला लोकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली, परंतु याला जबाबदार जे लोक होते याच्यावर कोणती कारवाई होत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा या सरकारने केलेली नाही. धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली या मुंबईतील जवळपास जेवढा पुनर्विकासाचं क्षेत्र त्याच्या 6 पट जमीन अदानीला देण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे. म्हणून हा सुद्धा आपल्या समोर ज्या पद्धतीने अदानीला मुंबई हवाली केली जाते, मुंबईची मोकळी जागा हवाली केली जाते, त्या पद्धतीने सरकारचं कामकाज आपल्याला दिसतं. लाडकी बहीण योजना या सरकारने जाहीर केली होती निवडणुकीच्या आधी. निवडणुकीच्या माध्यमातून मी तर म्हणेल हे प्रलोभन होतं आणि या प्रलोभनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे मतं घेतले
आणि आता लाखो लाडक्या बहिणींना, किमान 10 लाखाच्या वर लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढण्याचं पाप हे सरकार करतंय. त्यांना अपात्र सरकारने ठरवलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे सरकार जे आहे हे जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतं. लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, याच्या सुद्धा अनेक तरुणांनी 6 महिने रोजगार दिला, याच्यातल्या 4-4 महिन्याचा पगार अजून झालेला नाही. यांना खोटे आश्वासन तत्कालीन पालकमंत्र्यांनी, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. आणि असं असताना लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, या योजना फक्त निवडणुकीपुरत्या या सरकारने ठेवल्या होत्या. आता निवडणूक संपली, मतं घेतली, आता या सरकारला या सगळ्या लोकांशी घेणं देणं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून आम्ही बहिष्कार टाकत असताना आज या शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित आहे. माता भगिनीच्या संरक्षणाचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. विकासाचे प्रश्न तसेच आहे. या राज्यामधले सगळे कॉन्ट्रॅक्टर संपावर आहे. बांधकाम विभागाचे सगळे कॉन्ट्रॅक्टर संपावर आहे. शक्तीपीठासारखा मार्ग बळजबरी करून केला जातो, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि सरकार नेमकं काय करतंय? गुत्तेदारांचे खळगी भरतंय का? अशा प्रकारची स्थिती आहे. मोठ्या मोठ्या पीपीपी योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या एजन्सींना नुसता पैसा खाऊ घालतंय. गुत्तेदारांना कोणत्या प्रकारचा निधी मिळत नाही. काम करण्याची सक्ती केली जाते. आणि या स्थितीमध्ये राज्याच्या डोक्यावर जवळपास 8 लाख कोटी रुपयाचं कर्ज असताना सरकार एकीकडे सर्वसामान्य जनतेच्या योजना बंद करतंय. सरकार जाहिरातीवर हजारो कोटी रुपये खर्च करतंय, परंतु योजनेची अंमलबजावणी करण्याला सरकार कचरतंय. आणि म्हणून हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हे सरकार बेरोजगारांच्या विरोधात आहे. हे सरकार कायदा व सुव्यवस्थेचं संरक्षण न करणारं सरकार आहे. हे सरकार 3 बाजूला 3 तोंड असणारं सरकार आहे. सरकारचे मुख्यमंत्री बैठक आयोजित करतात, त्याला उपमुख्यमंत्री येत नाही. एखाद्या ठिकाणी उपमुख्यमंत्री जातो, तिथं मुख्यमंत्री येत नाही. महाकुंभची नाशिकची बैठक एकदा मुख्यमंत्री घेतात, एकदा उपमुख्यमंत्री घेतात. 2 जिल्ह्याचा पालकमंत्र्याचा वाद अजूनही या सरकारचा संपलेला नाही. म्हणून हे सरकारच अंतर्गत विसंवादी सरकार आहे. आणि या सरकारची भूमिका ही कुठेही जनतेला न्याय देण्याची नाही. आणि म्हणून या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. एक मिनिट, एक भूमिका मांडतो. आपण सगळ्यांनी सविस्तररित्या विरोधी पक्ष नेते सन्माननीय दानवे यांनी मुद्दे मांडलेले आहेत, ते मी परत रिपीट करणार नाही. कारण ते मुद्दे त्यांनी अतिशय सुंदररित्या, म्हणजे या सरकारचा खऱ्या अर्थाने चेहऱ्यावरचे जे काही मास्क लावून जे फिरतात आहेत, त्यांचा तो चेहऱ्यावरचा बुरखा टाराटारा त्यांनी काढलेला आहे. आणि ह्या सगळ्या वस्तुस्थिती आहेत. ही आकडेवारी जी आपल्या समोर ठेवण्यात आलेली आहे, ही सरकारची आकडेवारी आहे. ही आम्ही फुगवून किंवा आम्ही काहीतरी त्या विरोधी पक्ष आहोत म्हणून आम्ही ती आकडेवारी दिलेली नाही. साधं उदाहरण, 36,000पेक्षा नोंदीत झालेल्या ज्या बोगस कंपन्या आहेत, हा सरकारचा आकडा आहे, हा आमचा आकडा नाही. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्राचा लौकिक जो देशभर गेली अनेक वर्ष तुम्ही आम्ही पाहिलेला, दुर्दैवाने सांगावंसं वाटतं, मुंबई सारख्या मालाड सारख्या ठिकाणी 3.5 वर्षीच्या चिमुरडीवर बलात्कार होतो. तसाच प्रकार हा अमरावतीमध्ये होतो. तसाच प्रकार बदलापूरमध्ये झाला होता. आणि हे प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणात होत असताना अगदी कायदा आणि सुव्यवस्था अलबेल असल्याचे जे काही पांघरून डोळ्यावर जे झापडं यांनी लावलेली आहे, त्याचा पर्दाफाश करण्याचं काम येणाऱ्या ह्या अधिवेशनामध्ये आम्ही करणार आहोत. एक फार चांगलं मला तुम्हाला इथे सांगावंसं वाटेल. दानवेंनी सुरुवात करताना हे अधिवेशन हे अर्थसंकल्पीय असं म्हटलंच नाही. कारण आहे त्याला, अर्थ नसलेलं अर्थसंकल्प, त्याच्यामध्ये काही अर्थ नसलेला असा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे असं जर मी म्हटलं तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती यासाठी सुद्धा होता कामा नये. मागच्या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदी, त्याच्या दिलेला निधी आणि खर्च झालेला निधी याची जर आपण सांगड घालण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ढोबळ आहे. म्हणजे याच्यासाठी फार अर्थतज्ञ असण्याची गरज नाही. आकडेवारी आपल्या समोर आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे अर्थतज्ञ आहेत असा आमचा आजपर्यंतचा समज होता. परंतु त्यांनीच जी काय सगळी आकडेवारी फिरवा करून जे सांगण्याचा मागच्या वर्षी प्रयत्न केला,
याही वर्षी कदाचित तसाच प्रयत्न केला जाईल. आणि म्हणून येणारं अधिवेशन हे आजच्या घडीला शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र जो देशभरामध्ये नव्हे जगभरामध्ये त्याचा लौकिक आहे. आज छत्रपतींबद्दल काहीतरी बोललं जात आहे आणि हे इतके निर्लज्ज आहेत. निवडणुका आल्या की यांना छत्रपती आठवतात. निवडणुका आल्याच्या नंतर यांना सगळे आमचे हे जे आहेत दैवत, मग शाहू असतील, फुले असतील, आंबेडकर असतील, या सगळ्यांच्या शब्दा घेणार आहे. यांच्या शब्दा घेऊन यांच्या सभा होतील, लोकांकडे जातील. परंतु यांचा अवमान करण्याची जी काही या महाराष्ट्रामध्ये रस्सीकेस झाले, म्हणजे एकाने काहीतरी बोलायचं, दुसऱ्याने काहीतरी बोलायचं, अशा पद्धतीने आणि असं बोलणाऱ्यांना सरकारने त्यांना ते अवॉर्ड दिल्यासारखं त्यांना एखाद्या उच्च पदावर त्यांना बसवायचं, ही ह्या सरकारची मानसिकता जी आहे ही या त्यातून आपल्या समोर स्पष्ट होते. आणि म्हणून कष्टकऱ्याच्या बाबतीमध्ये तर न बोललेलं बरं. मी माझं आयुष्यभर 37 वर्ष मी कामगार क्षेत्रामध्ये काम करतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कष्टकऱ्याचा कुठंच उल्लेख नाही, ना केंद्राच्या ह्याच्यामध्ये ना राज्याच्या ह्याच्यामध्ये. मागच्याही वेळेला नव्हता, याही वेळेला नव्हता. आणि म्हणून कष्टकऱ्याचे प्रश्न असतील एकही नाही, शेतकऱ्याचे असतील एकही नाही. मागे जे होतं, मागे जे त्यांनी निवडणुकीपूर्वी जे सांगितलं होतं ते आता मंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगताय की आम्ही असं बोललो नाही. म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकेल या राज्याच्या कष्टकऱ्याचं, शेतकऱ्याचं. कायदा सुव्यवस्था आपण त्याची लखतर आपण सगळी पाहत आहात, आपल्या डोळ्यासमोर हे सगळं घडत आहे. आमच्या हे जे आहेत बाकीच्या समजा ज्या विकासाच्या गोष्टी आहेत किंवा विकासाची कामं आहेत त्याची आज अवस्था काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे त्या सरकारमध्ये जे मुख्यमंत्री होते, जे आताचे मुख्यमंत्री आहेत आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या समोर झालेल्या ह्या सगळ्या जे काही योजना असतील किंवा त्याला दिलेला पैसा असेल तेव्हा त्यांच्या लक्षात नव्हता आला का? मग आता आल्याच्या नंतर त्यांनी जी काही स्थगिती दिलेली आहे याच्यातनं स्पष्ट होतंय भ्रष्टाचार हा त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन वावरणारे, कॅबिनेट मध्ये वावरणारे, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये वावरणाऱ्या मंत्र्याचा हा भ्रष्टाचार त्यांनीच उघडा केलाय. म्हणजे आम्ही विरोधी म्हणून काही आरोप करतो अशातला भाग नव्हे. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या प्रथा परंपरा, अगदी विरोधी पक्षाचा त्यांनी उल्लेख केला, विसंवाद आहे. हा विसंवादाला कारण कोण आहे हे तर कुठे जाणं गरजेचं आहे ना. आजपर्यंत आम्ही इतके मुख्यमंत्री बघितले त्यांच्या सहित, परंतु गेल्या 10-12 मध्यंतरी 2.5 वर्षाचा कालावधी हा आमचा महाविकास आघाडीचा कालावधी होता. आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते आणि त्यांनी आम्हाला आठवते की आम्हाला एक वेळ बाजूला ठेवलंय, परंतु विरोधी पक्षाच्या लोकांना हे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांचं कर्तव्यच असतं. महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं आहे, पक्ष पुढे घेऊन जायचा नव्हे. त्यामुळे अशा पद्धतीने विसंवाद जेव्हा बोलला जातो, जर विसंवाद तुम्हाला कळत असेल तर त्याच्या संवादामध्ये कसं परावर्तित करावं हे जर तुम्हाला कळत नसेल किंवा जाणीवपूर्वक तुम्ही करत नसाल तर यातून जाहीर होतं तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तेची जी लालच लागलेली आहे त्याच्या पोटी हा सगळा तुमचा प्रकार चाललेला आहे. आम्ही या गोष्टीचा विरोध करत असताना, निषेध करत असताना आम्हाला परत एकदा हे सांगावंसं वाटेल. अनेक घटनांचा उल्लेख त्यांनी केला म्हणून मी रिपीट करणार नाही, परंतु आज महाराष्ट्रासारख्या प्रगत असलेल्या एकेकाळी प्रगत असलेल्या राज्यामध्ये आज परिस्थिती अशी आहे, तुम्ही गुन्हेगारी करा तुम्हाला उच्च पदं मिळतील, तुम्ही आमच्या देवतांबद्दल अनापशनाप बोला तुम्हाला उच्च पदं मिळतील, तुम्ही राज्यामध्ये भ्रष्टाचार करा तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठं पदं मिळतील. अशा पद्धतीचा एक दुर्दैवी षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये चाललंय. आणि म्हणून मला आठवतंय की तेच देवेंद्र फडणवीस आहेत राज्याचे आताचे मुख्यमंत्री, की ते आम्हाला विचारायचे कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र. मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, देवेंद्रजी नक्की कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही आमचा महाराष्ट्र? याचा जर आम्हाला थोडा खुलासा झाला तर बरं होईल. त्यांनी नाही केला तर 4 हप्ते 4 आठवडे अधिवेशन आहे. या 4 आठवड्यामध्ये आता तर फक्त त्यांचा बुरखा फाडलेला आहे. आता या 4 आठवड्यामध्ये आणखीन काय काय फाटलं जाईल ते तुमच्या समोर येईल. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं वाटतं. उद्यापासून
महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू होते. या पार्श्वभूमीवर आज सकाळची घटना या राज्यामध्ये काय चालू आहे हे अधोरेखित करते. रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री असताना त्यांच्या मुलीची छेडछाड बाजारात होते. आपण काय इतरांची सुरक्षा व्यवस्थित ठेवणार? एका केंद्रीय मंत्र्याच्या पोरीची जर सुरक्षा व्यवस्थित नाही तर इथल्या सर्वसामान्यांनी काय विचार करा? स्वारगेटचं रेप प्रकरण असो, मसाजूची हत्या असावी, संतोष सूर्यवंशीची हत्या असावी, सरकार असंवेदनशील आहे. आम्ही बोंबलून सांगत होतो की संतोष देशमुखचा मारेकरी प्लॅनर हा वाल्मिक कराडच आहे. त्यांनीच व्हिडिओ बघितले, सगळे हाडं मोडायला त्यानेच सांगितलं. इतकी निर्घुण हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय द्वेषात कधी झालेली नाही, पण ती झाली. पण वाल्मिक कराडला काय वागलं, काय त्याची स्टाईल, कशी गाडी चालवी. तो सीआयडीच्या ऑफिस मध्ये आला, अक्षरशः सीआयडीचे कपडे काढून घेऊन गेला. म्हणजे मी येतोय असं सांगून सुद्धा सीआयडीला वाटलं नाही की त्याला आडवा ताब्यात घ्यावं. म्हणजे किती राजकीय दबाव होता. याच्यातलं सर्वात पोएटिक जस्टिस काय आहे? तर काल आमच्या म्हणण्याची टिंगल टवाळी करणाऱ्यांना सीआयडीने सांगितलं की संतोष देशमुखचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे. आणि ह्याबद्दल बोलत असताना मला महाराष्ट्राला आणि तुम्हाला सगळ्यांना आणि या सरकारला आठवण करून द्यायची आहे की त्याचे आका बीजेपीचे आमदार बोलायचे ना, आकाचा आका, तर त्याचा आका कोण? धनंजय मुंडे. कारण का ह्या 90 दिवसामध्ये दोनदा धनंजय मुंडे म्हणाले वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे. खास, या खास माणसाची विकृती बघा. या खास माणसाने हार्वेस्टरचे पैसे त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांकडनं या बंगल्यांमध्ये घेतले. आजही ते शेतकरी फिरतायत, पैसे द्यायला कोण तयार नाही, पोलीस केस घ्यायला तयार नाही. बीड मध्ये जे काय चाललंय, महादेव मुंडेची हत्या असो, कैलाश फडणवीस जाधवांना केलेली मारहाण असो, हे सगळं बघितल्यानंतर बीड हे महाराष्ट्रात आहे की नाही, परळी महाराष्ट्रात आहे की नाही हा प्रश्न पडतो. आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का ठेवलंय हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आम्हा सगळ्यांना आहे. त्यामुळे या अधिवेशनातला हा महत्वाचा विषय असणार आहे. 2 घरं खातात एक मंत्री. ते घरं कोणाची आहेत? ती घरं इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे आर्थिकरित्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी ठेवलेली घरं. आणि परत माझ 30 वर्षापूर्वी गेले म्हणे, 30 वर्षानंतर काय उघडतात? अरे मर्डर 60 वर्षापूर्वी झाला असेल, तिची शिक्षा 60 वर्षानंतर झाली ना, शिक्षा झाली ना. आणि शिक्षा कशासाठी आहे? तुम्ही सरकारची फसवणूक केली आहे, सरकारची. आणि सरकारची फसवणूक करून याच सरकारमध्ये तुम्ही मंत्री म्हणून बसतात, हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे. एरवी तुम्ही सगळ्यांचे राजीनामे घेतले असते, त्यांचा राजीनामा काय घेत नाही. आणि त्यामुळे पेटंटचं प्रकरण असो, इथं हलवले जाणारे कार्यालय असो, कॉन्ट्रॅक्टरशिप बिलं असो, थांबलेली कामं असोत, काम न करता बिल काढण्याची सवय लागलेले कॉन्ट्रॅक्टर असो, हे सगळं जे काय राज्य सरकारच्या नजरेखाली चालू आहे, राज्य सरकारच्या आशीर्वादाने चालू आहे, हे सगळ्या बघितल्यानंतर मन उद्विग्न होतं. आणि त्या उद्विग्नेतून आम्ही हे करतो की संवादच नाहीये. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचा संवादच नाहीये. कोणीतरी मंत्री उठतो, जाहीर सभेत बोलतो, एकालाही निधी देणार नाही, गाडीत बसा, पट्टा घाला, निधी मिळेल. अरे हा निधी काय तुम्ही तुमच्या घरात ना आणता काय? हा महाराष्ट्र राज्याचा रेव्हेन्यू येतो, तो रेव्हेन्यू हा विकासासाठी वापरायचा असतो, विकास हा महाराष्ट्राचा करायचा असतो. विकास काय आम्ही आमचा स्वतःचा करत नाही. पण म्हणजे राजकीय दृष्ट्या लोकशाहीला किती बाधक आहे, लोकशाहीला किती मारक आहे की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी 2 चाक आहेत.
ती व्यवस्थित चालली तर हा महाराष्ट्राचा गाडा विकासाच्या म्हणजे वेगाने धावायला लागेल. तर इथे तर दमच देतात. त्या सरपंचाला सांग पट्टा घाल लगेच निधी मिळेल. आणि निधी काय तुम्ही तुमच्या घरनं देता? महाराष्ट्राची ही स्थिती ही महाराष्ट्राला शोभणारी नाही. आणि त्यामुळे हा संवाद जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री व्यवस्थित करत नाही, मला माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण आजही आठवतं की कुठेतरी विसंवाद झालेला आहे, संवाद निर्माण झाला पाहिजे आणि यासाठी मी प्रयत्न करेन. मुख्यमंत्री प्रयत्न करतायत की नाही मला माहित नाही, पण कुठेही संवाद होताना दिसत नाही. सत्तेचा माज आणि मगडुरी प्रत्येक मंत्र्याच्या चेहऱ्यावर दिसते. ज्या पद्धतीने माणिक कोकाटे दुगोळे साहेबांबद्दल बोलले, अरे तुरेची भाषा केली, हे सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्राची जी परंपरा आहे, महाराजांचे संस्कार आणि संस्कृती आहे राजकीय, ती संपूर्णतः लोप पावलेली आहे. आणि म्हणून हा एकत्रितपणाने आम्ही निर्णय घेतलेला आहे की ह्या सरकार जोपर्यंत संवाद स्थापन करत नाही, जोपर्यंत लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना असलेले स्थान आणि त्यांना असलेलं महत्व त्यांना दिलं जात नाही, तोपर्यंत यांच्या बाजूला बसणं, यांच्याबरोबर चहा पिणं हे आम्हाला मान्य नाही. ह्या गुन्ह्यांना पाठीशी घालणाऱ्या, अपराधांना पाठीशी घालणाऱ्या, बलात्कार झाल्यानंतर ती पोरगी ओरडलीच नाही असं म्हणणाऱ्यांबरोबर बसणं आम्हाला शक्य नाही. त्यामुळे आम्ही या चहापानाच्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऐकून घ्या, तिन्ही पक्षाचे लोक इथे आहेत. अमीन पटेल साहेब उपनेते आहेत, भारतीय जनता ज्येष्ठ नेते आहेत, हे दुसरे शिरीजी आमदार आहेत, राष्ट्रवादीचे हेही गटनेते आहेत, सगळे जबाबदार पदाधिकारी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं तिन्ही पक्षांनी एकत्रितरित्याच ही भूमिका ठरविलेली आहे. त्याच्यात वेगळी काही भूमिका आमची असायचं कारण नाही. आव्हाड साहेबांनी सांगितलेला एक मुद्दा महत्वाचा आहे की नितेश राणे मंत्री भर सभेत सांगतो की आम्ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनाच निधी देऊ. मुख्यमंत्री सांगतात की कोणते तरी फिक्सर पीएस आम्ही घेतले नाही, ते हे फिक्सर सुद्धा पुढे आले पाहिजे, हे पण पुढे आले पाहिजे. कोणते कोणते फिक्सर होते, म्हणजे आधी कोण होते? अमोल मिटकरी एक एनसीपीचे आमदार सांगतात की आधीचे जे मंत्री त्यांनी संजय राठोडांचं नाव घेतलं, अब्दुल सत्तारांचं घेतलं, भुमरेंचं घेतलं, तानाजी सावंतांचं घेतलं, यांचे मंत्री यांचे सेक्रेटरी पैसे घेतल्याशिवाय कामच करत नव्हते. मग आता हे सेक्रेटरी पुन्हा इथं कुठेतरी आलेले आहे का, हे पण बघितलं पाहिजे ना. बघा तुम्हाला एक सांगतो, आता महाविकास आघाडीकडून कोणाचं नाव येईल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोणाचं नाव येईल, संवाद त्याच्यावर आहे की नाही, हा एक वेगळा विषय. आज जे आम्ही विरोधी पक्ष म्हणून पत्र लिहिलेलं आहे, जे मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं आहे, सत्ताधारी पक्ष लिहिलेलं आहे, आपल्या माध्यमातूनच अनेक बातम्या ह्या आमच्याकडे पोहोचत असतात, समाजाकडे पोहोचत असतात. ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख आम्ही ह्या पत्रामध्ये केलेला आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात की नाही, तुम्हाला वाटत आहे की नाही की हा महत्वाचा विषय आहे की नाही. आणि म्हणून आम्ही एवढ्या छोट्या मनाचे नाही आहोत आणि छोट्या विचाराचे नाही आहोत की एखाद्या पदावरनं किंवा एखाद्या बसण्याच्या जागेवरनं वादविवाद करण्याचा. पण हे जे काही विषय आम्ही मांडलेले आहेत हे जनतेचे विषय आहेत, समाजातले विषय आहेत. मग कायदा सुव्यवस्थेचा विषय असो, महिला सुरक्षेचा विषय असो, तसंच पुरुषांचं पण देखील असो, लहान मुलांचं असो. मग तुम्ही तसं पाहिलं तर शेतकऱ्यांचे विषय जे सोयाबीनचे असतील, कापसाचे असतील, आज अनेक विषय या महाराष्ट्रात आहेत. अनेक मंत्र्यांना दोषी ठरवलेला आहे, आता कोणपासून कोणाचं कन्व्हिक्शन झालेलं आहे. पण जशी कारवाई सत्ताधारी पक्षात नसलेल्या लोकांवर होते तशी कारवाई सत्ताधारी पक्षावर का नाही होत किंवा त्यांच्या लोकांवर का नाही होत, हा प्रश्न आज महाराष्ट्रासमोर उपस्थित झालाय. ठीक आहे, तुमचं कदाचित ईव्हीएम मुळे असेल, कदाचित वोटर फ्रॉडमुळे असेल, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बहुमताचं सरकार आलंय, 100% आलंय. पण ज्या महाराष्ट्रातून तुम्ही निवडून आलात, ज्या महाराष्ट्राची सत्ता काबीज करून बसलेला आहात, त्याची कामं तुम्ही करणार आहात की नाही, जी वचनं तुमच्या जाहीरनाम्यात होती त्याची वचनपूर्ती करणार आहात की नाही. तसं पाहायला गेलं तर इथे लाडके बहिणींना वाढवून देणार होते, 2100 देणार होते, ते सुरू झाले की नाही अजूनही माहित नाही. मी त्यावेळी देखील सांगितलं होतं की आम्ही तर वाढवून देणारच होतो, अधिकचं देणार होतो आणि महिला सुरक्षा देखील आम्ही इथे स्थापित करणार होतो. तोच कायदा, शक्ती कायदा, राष्ट्रपतींनी परत पाठवलेला आहे. दिल्लीमध्ये 2500 देणार होते,
पहिल्या कॅबिनेटमध्ये देणार होते, मंत्रिमंडळाची बैठक होऊन गेली, पण दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं उत्तर तुम्ही पाहिलं की आमचं तर सरकार आलंय, आम्ही जे पाहिजे ते करू, तुम्ही कोण प्रश्न विचारणार आहे. हे जे अरेरावी चालते, ही जी दादागिरी चालते, हे जे माज या सत्ताधारी पक्षाला आलेला आहे, त्याच्यावर आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत. कुठेही कुठच्या पदाचा किंवा कुठच्याही जागेचा, खुर्चीचा इथे उल्लेख नाही आणि तो कधीच नसणार. ती पदं येत जात असतात. ठीक आहे, आज ते सत्तेत उद्या आम्ही असू, कदाचित उद्या त्यांचं भांडण विरोधी पक्ष नेत्यावरनं होईल. पण मुख्य गोष्ट हीच आहे की जसं आमच्या 3 पक्षांमध्ये आज पाहताय, तर कोणाच्या घरी लग्न असेल, कोणाचं काही ट्रेन लेट झाले असेल, ते कोणी येऊ नाही शकले, तर दुसरे कोणीतरी आलेत. पण जसं सत्ताधारी पक्षामध्ये पालकमंत्री तर मालक मंत्री कोण बनणार ह्याच्यावरनं भांडण आहेत, बंगले कोणाचे कोणाला मिळणार ह्याच्यावरनं भांडण असतात. असं भांडण कोणामध्ये नाही. आम्ही जे लढत आहोत, जे झगडत आहोत, भांडण जे आमचं आहे सत्ताधारी पक्षाचं, ते या महाराष्ट्राच्या मातीसाठी. आता काही काही गोष्टी आतून आम्हाला कळत असतात दोन्ही बाजून, ते कदाचित आलं असेल. बघा, मी तर हुडी घालून गेलो नव्हतो त्या बैठकीत. आमचं सगळं खुलं असतं. केंद्रीय मंत्री की बेटी के साथ छेड़खानी की घटना होती है तो मुख्य आरोपी है वो शिंदे सेना से जुड़ा हुआ है. करू और सकते. आपका क्या कहना है, काफी कितना गंभीर मामला. मेरा यही कहना है. आदित्य जी, वो आरोपी शिंदेगढ़ के ऐसा सामने आ रहा है. पूछा उन्होंने, आप सुन लो. बात बहुत ही गंभीर है. किसी भी राज्य में हो, किसी भी देश में हो, किसी भी शहर में हो, किसी भी जिले में हो, सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, कायदा कानून, ये सबसे अहम चीज होती है. अगर कानून ठीक है, लोगों की सुरक्षा हो रही है, लोगों की हिफाजत हो रही है, तो सारी चीजें जो है वो चल सकती है. आज तकलीफ इस राज्य में यही है कि जब 2014 से भाजपा के हाथों ये सरकार गई है, सत्ता गई है, और शायद ये कोइंसिडेंस की बात हो, पूरे लगभग 10 सालों में, हमारे 2.5 साल अगर आप छोड़ दे, तो ये 10 सालों में, इन 10 सालों में होम मिनिस्टर एक ही व्यक्ति रही है. काफी बार हाउस में हो, सदन में हो या बाहर भी हो, सारे सदस्यों ने इस पे शंका उपस्थित की है, आपत्ति जताई है. और न सिर्फ एक ही तरफ की सदस्य ने, दोनों तरफ के सदस्य, फिर वो भाजपा के सदस्य हो, विरोधी पक्ष के सदस्य हो. लेकिन तकलीफ की बात यही है कि पुलिस के हाथ बंधे हुए. जैसे अगर आप देखें तो इस सरकार में भी 1-2 मंत्री है जिन पे आरोप हुआ है, मर्डर का हुआ है, किडनैपिंग का हुआ है, किसी पे कन्विक्शन हुआ है, किसी पे कोई सवाल उठा रहा है, खुद के दल के लोग पूछ रहे हैं कि इन पे कब कार्रवाई होगी. लेकिन बात तो कहीं नहीं जा रही. और रही बात अगर शिंदे की दल की, चोरों के दल के बारे में क्या करें, सारे गुनेगार चोर एक ही दल में हो तो दलदली होगी, और क्या होगा उसमें. लेकिन इसको भी आगे लेके जाते वक्त कार्रवाई क्या होगी, जो राज्य को अपेक्षित है, जो जनता को अपेक्षित है, वैसे कार्रवाई होगी, या जो भारतीय जनता पार्टी को कार्रवाई है कि पार्टी में आ जाओ, वॉशिंग मशीन में आ जाएंगे, वो कार्रवाई होगी, वो अभी पूरा देश देख रहा है. बघा, मी तुम्हाला एक सांगतो, केंद्रीय मंत्री असो किंवा नसो, त्या महिला असो किंवा पुरुष असो, या राज्याच्या, या देशाच्या नागरिक म्हणून कोणाचीही छेडछाड होणं, कोणाबरोबर असं होणं हा गुन्हा आहेच, दुर्दैवी आहे. आपल्याला आठवत असेल, सुप्रियाताई असतील, त्यांना शिवीगाळ करणारे मंत्री म्हणून बसवले गेले होते. शिवीगाळ केल्यानंतर त्यांना प्रमोशन दिलं गेलं. तसंच अनेक लोक आता ह्या कॅबिनेटमध्ये, ह्या मंत्रिमंडळ आहेत, ज्यांना मांडी लावून बसतात, त्यांच्यावर तर अनेक आरोप झाले ना. कोणावर दाऊदचा पार्टनर आहे म्हणून आरोप झाला होता, कोणाला इक्बाल मिर्चीचा पार्टनर आहे म्हणून आरोप झाला होता. आता तर अक्का कोण आहे त्याच्यावर मर्डरचा आरोप होतोय, कोणावर किडनॅपिंगचा आरोप होतोय, कोणावर सरकारी घरं ढापण्याचा आरोप होतोय. पण हे सगळं जेव्हा मुख्यमंत्री स्वतः बोलतात की मला एक स्वच्छ सरकार पाहिजे, आम्हाला स्वच्छ सहकारी पाहिजे, तेव्हा अशी सगळी लोक घेऊन हे स्वच्छ आहे की दाग अच्छे आहेत, ह्याच्यातली भूमिका तर तुम्ही ओळखून घ्या. पण ह्याच्यात एक गंभीर गोष्ट ही आहे, जी मी आता हिंदीमध्ये पण सांगितली, की साधारण कुठेही जगात तुम्ही जा, कुठचंही स्थिर सरकार चालण्यासाठी, आणि तिथे मग फॉरेन इन्व्हेस्टमेंट असो, लोकल इन्व्हेस्टमेंट असो, नोकऱ्यांसाठी असेल, इकॉनॉमीसाठी असेल, विकासासाठी असेल, कुठच्याही देशात असेल, राज्यात असेल, जिल्ह्यात असेल, शहरात असेल, गावात असेल, कायदा सुव्यवस्था आणि प्रेडिक्टेबिलिटी ऑफ लॉ, ह्या 2 गोष्टी गरजेच्या असतात. तुमचं जगात कुठचंही प्रगत देश घ्या, त्यांचं डिफेन्सचं बजेट आणि पोलिसिंगचं बजेट हे सगळ्यात जास्ती असतं. आज आपल्या राज्यामध्ये गेले 10 वर्ष आपण पाहतोय, 14 पासून आतापर्यंत, आमची 2.5 वर्ष ही कोविडची सोडली, तर 10 वर्षांमध्ये फडणवीस साहेबच गृहमंत्री राहिलेले, त्या 10 वर्षांमधून जवळपास 8.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले. आणि हाऊसमध्ये जेव्हा आम्ही बघतो, आता नागपूरमध्ये पण आपण पाहिलं असेल, आता पण आपण पाहत आलेलो आहे की दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून
कायदा सुव्यवस्थेवर जे भाषण होतं त्याच्यात अनेक गोष्टींचा उल्लेख होतो. उत्तरं हातून मातून दिली जातात पण पुढे कारवाई झालेली दिसत नाही. का हात बांधलेले आहेत पोलिसांच्या हातात जर तुम्ही ताकद दिली, हात मोकळे केले, तर बरोबर पोलीस ह्या गुन्हेगारांना जिथे लाईनवर आणायचं तिथे आणतील, बर्फाच्या लादीवर झोपवतील. पण कोणीतरी आपल्या पक्षात येऊ शकतो का? आपल्या पक्षात नेता बनू शकतो का? एखादा जिल्हा आपल्या बाजूने आणू शकतो का? ह्या विचारातून जे घाणेरडं राजकारण होत आहे ते राजकारण आता असं वळण घेत आहे की केंद्रीय मंत्र्याच्या देखील मुलीला सोडलं जात नाहीये. अतिशय दुर्दैवी आहे की महाराष्ट्र राज्यात अशा घटना घडायला लागल्या जे सामान्य नागरिकाबरोबर घडत होत्या त्या मंत्र्यांच्या मुलींबरोबर होत्या. बिलकुल नाही. मला वाटतं ऐका तुम्हाला पंकजी, ह्याच्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की आम्ही जे विषय मांडत आहोत ते विरोधी पक्ष म्हणूनच मांडत ना. नेता जनता पण असू शकेल, पण मुख्य गोष्ट हीच आहे. नेत्याचं नाव लवकरच तुमच्या समोर येईल, पण महत्वाची गोष्ट हीच आहे की जे आम्ही विषय मांडत आहोत, कुठचंही संवेदनशील सरकार जरी आम्ही किती आकडे असतील, एक जरी विरोधी पक्षाचं तिथे सदस्य असतात किंवा स्वतःचा सदस्य असतात, जे विषय तर भाजपच्या काही लोकांनी मांडले, जर ह्या राज्यामध्ये भाजपच्याच सरपंचाला न्याय मिळत नसेल, त्याच्या परिवाराला न्याय मिळत नसेल, तर कोण विरोधी पक्ष आणि कोण कुठचा पक्ष? जर ह्या राज्यामध्ये भाजपच्याच सदस्याच्या, भाजपच्याच सरपंचाचा खून होत असेल आणि त्यांचा जो खुनी जो आहे, त्यांचा आरोपी जो आहे, अक्का जो असेल, ह्यांच्या मांडीला मांडी लावून बसत असेल, तर मग काय सत्ता, काय सरकार आणि काय पक्ष? मग तुमचं स्वार्थी राजकारण सुरू आहे. आदित्य, एक सवाल ये है कि जिस तरीके से सरकार के कामकाज को आप देख रहे हैं, पिछली सरकार कामकाज हो रहा है क्या? कितने पिछले सरकार में निर्णय लिए गए थे, एक एक करके उस पर इंक्वायरी चल रही है, करप्शन के आरोप लग रहे हैं, स्वास्थ्य मंत्री के खिलाफ भी इतना बड़े घोटाले की बात हो रही है, कैसे देख रहे हैं? अभिषेक जी, अगर आप देखें तो स्वास्थ्य मंत्री जो तत्कालीन थे, उनके तो बेटे भाग गए थे बैंकॉक. पता नहीं उनको बुलाया गया, क्यों बुलाया गया, खुद को दुख हुआ कि मैं क्यों नहीं गया, ऐसे हुआ था परिवार में, मुझे पता नहीं, उसमें जाना नहीं. व्यक्तिगत बातों में मैं बात नहीं करता, लेकिन आज उन्होंने जो घोटाला करके रखा है, एम्बुलेंस का हो, फिर अभी जो एक चीज सामने आई, काफी सारे ऐसे विषय हैं. अभी काफी सारे विषयों पे स्थगिति तो मिल रही है. जैसे मैंने पिछले 2 सालों में 2 रास्तों के घोटाले के बारे में बात की थी. अगर आपको याद होगा कि तो आप ही के माध्यम से जनता के सामने मैंने रास्ते का घोटाला 2023 साल का और 2024 साल का लिया था. 6000 करोड़ का घोटाला था, घपला था. अभी अगर आप देखें तो मुंबई की हाल क्या है, कहीं पे भी जाओ, किसी भी गली में जाओ, हर जगह खोद के रखा है, हर जगह गड्ढा है. उसके नीचे कुछ आर्कियोलॉजिकल सर्वे ढूंढ रहे हैं, क्या कर रहे हैं पता नहीं. कभी ना कभी तो उनको जो भूमि है उसका अंत तो पाएंगे, कुछ ना कुछ ट्रेजर मिल जाएगा. लेकिन कितना घोटाला करके रखोगे. और आज अगर आप देखिए तो पिछले सरकार में छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति में भी घोटाला, रास्तों का घोटाला, पानी का घोटाला, पाइपलाइन का घोटाला, कचरे का घोटाला, सारी चीजें घोटाला चल रही है. अभी यही बात हो रही है कि जो हम कह रहे थे, हर एक बात को सीएम साहब तो स्थगिति दे रहे हैं, मानने तो कर रहे हैं कि कुछ गड़बड़ी तो है, लेकिन दिक्कत ऐसे है कि साथ में बैठे तो पकड़े कैसे? मैं तो ये भी कहता हूं, यही हम कह रहे हैं कि सत्ताधारी विपक्ष में ये संवाद होना चाहिए कि आपके मंत्रिमंडल में कोई दोषी हो तो चलो हम आपका साथ देंगे, उनको जेल भेजिए. अरे तुम्ही ठरवा कोणाबरोबर आमची युती करायची, कधी भाजपला जोडता, कधी यांना जोडता, एक ठरवा ना कधी. बघा, साहित्य संमेलनामध्ये राजकारण नको, साहित्य जिथे असतं तिथे राजकारण नको. आणि राऊत साहेबांचं साहित्य रोखोक असतं, त्याच्यात तुम्ही येऊच नका. याच्यामध्ये मला मोठा खुलासा करायचा आहे. एक तुकाराम सावंत जे प्रकरण आहे ते कोणीही समजून घेतलेलं नाही. ते तानाजी सावंत त्यांचं विमान हे समुद्राच्या मध्यातनं फिरलं. अशी विमानं फिरवता येत नाहीत. सगळी विमानतळ काही तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती, सगळी उड्डाणं थांबवण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार until and unless it is kidnapping, government cannot intervene. कारण का रूट्स ठरलेले असतात, रडारचे सिग्नल्स ठरलेले असतात. शेवटी ती किडनॅपिंगची केस रजिस्टर झाली. किडनॅपिंगची केस रजिस्टर झाल्यानंतर
संपूर्ण इंटरनॅशनल एव्हिएशन इंडस्ट्रीला निरोप गेले आणि विमानं थांबवण्यात आली. काय प्रकार आहे? एखादा साध्याचा मुलगा असता तर आणला असता सगळ्याच. म्हणजे किडनॅप केल्याचं दाखवलं, तो गेलेला पळून बापा काय जे काय घरात झालं असेल मला त्याच्यात नाही जायचं. काय महाराष्ट्राचा एक मंत्री आंतरराष्ट्रीय स्तरावर उडणारी विमानं फिरवतो? तो उतरू शकला असता ना थायलंडला, तिथनं घ्या ना ताब्यात. मध्य म्हणजे समुद्राच्या मध्यावर असलेल्या विमानाला फिरवून परत मुंबईत आणणं आणि तोपर्यंत त्याच्या आजूबाजूला एकही विमान जाऊ ना देणं. का? तो म्हणे किडनॅप केलेला माणूस अंतर. हे सगळं लपवलेलं होतं. त्याचा खुलासा या सरकारने करावा. चला ठीक आहे, संपून सदस्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की जसं महाकुंभमध्ये मुस्लिम समुदायाच्या लोकांना दुकान लावता येणार नाही, तसंच एका महाराष्ट्रातल्या सुद्धा मडी गावामध्ये होते तिथे एकही मुस्लिमांचं दुकान लावू देणार नाही आणि त्याला नितेश राणे यांनी पाठिंबा. नाही, एकच आहे. मला वाटतं मी या अजून आता आपल्याकडून हे प्रकरण ऐकलं त्याच्या खोलात जाणार नाही, पण एकच आहे. मला वाटतं भाजपकडून एक उत्तर अपेक्षित आहे की जय शाह आणि अनुराग ठाकूर, जे अनुराग ठाकूर काय ते घोषणा देतात ना देश के गद्दारों को वगैरे, हेच दोघं दुबईमध्ये जाऊन शोएब अख्तर असतील आणि जे शाहिद आफ्रिदी ज्यांनी आपल्या देशाच्या विरोधात वक्तव्य केलेलं आहे, त्यांनी मोदी साहेबांच्या विरोधात, चला आम्ही विरोधी पक्ष असू पण प्रधानमंत्री आमच्या देशाचे आहेत ना, त्यांच्या विरोधात वक्तव्य केलेलं आहे. काश्मीर हे त्यांचं हे सांगितलेलं आहे. त्यांच्याबरोबर तुम्ही जाऊन पार्टी करता रात्री, तो फोटो पण बाहेर आलाय. ते शोएब अख्तर आणि ते सगळे एकत्र बसलेले आहे आणि दुसऱ्या दिवशी एकत्र मॅच बघता. म्हणजे आपल्या देशात ठीक आहे हिंदू मुस्लिम वाद हा एका वेगळ्या टोकाला पोहोचवलेला आहे भाजपनी, हे तर आहेच. पण बांगलादेश, जिथे ज्या बांगलादेशमध्ये आपल्याला सांगितलं जात होतं भाजपच्या काही लोकांकडून आणि त्यांच्या सोशल मीडियाच्या इकोसिस्टम मधून की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, हिंदूंना मारलं जात आहे, तर शिक्षा काय दिली मोदी साहेबांनी त्यांना? भाजपने काय दिली बांगलादेशला शिक्षा? भाजपच्या बीसीसीआयने बांगलादेशला आपल्या देशात खेळायला बोलवलं आणि तिथे 50,000 टन भात पाठवलं, तांदूळ पाठवलं. पाकिस्तान बरोबर काय सांगितलं होतं आपल्याला की नाही आपला दुश्मन आणि आहेच एवढे वर्ष राहिलेले आपल्या देशाच्या विरोधात कारवाई करत आलेले अतिरेकी अजूनही पाठवतो. आपल्या सैन्याला तिथे गोळ्या मारण्याचा प्रयत्न कोण करतो? तर पाकिस्तानचे लोक करतात. आणि त्याच पाकिस्तानमध्ये, चला मी सांगत नाही की सगळ्यांबरोबर दुश्मनी असेल तुमची, पण जी व्यक्ती शाहिद आफ्रिदी ज्यांनी प्रधानमंत्र्यांच्या विरोधात वक्तव्य केलेलं आहे, हिंदुस्थानच्या विरोधात वक्तव्य केलेलं आहे, त्यांनी देशाच्या विरोधात वक्तव्य केलेलं आहे, त्याच्याबरोबर तुम्ही पार्टी करता, मॅच बघता, तर पहिला हा सवाल भाजपच्याच नेत्यांनी, भाजपच्या ह्या 2 नेत्यांना विचारणं गरजेचं आहे. महाराष्ट्र के मंत्री है आदित्य जी, नितेश राणे उनका क्या हो मडगांव में हिंदी में जाना चाहिए। ऐसे मैं आपको मेरी भूमिका पता है, मैं बहुत सारे लोगों को जवाब देता नहीं क्योंकि मैं मानता नहीं मेरा समय उसके में गुजारा. एमएमआरडीचा महत्वाचा विषय. हा महत्वाचा विषय आपण घेतलेला आहे, मला अपेक्षित होता. आपल्याला आठवत असेल एमएमआरडीचे 2-3 विषय मी मागच्या वर्षी देखील घेतले होते. पहिला विषय होता तो मेट्रोच्या पेंटिंगचा होता. अजूनही तुम्ही पहा जिथे जिथे पिलर रंगवलेले आहेत, गर्डर लागले नाहीत वरती, पण पिलरची रंगरंगोटी झालेली आहे. जवळपास 74 कोटी त्या कामातून त्यांनी काढलेले आहेत. निवडणुकीच्या 2 दिवस आधी मी हा विषय घेतला होता, पेपरमध्ये देखील आला. पण पुढे कारवाई आता मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की त्यात सखोल चौकशी झाली पाहिजे की हा पैसा कोणी काढला, रंगरंगोटीचे आदेश कोणी दिले, जे काम पूर्णच नाही झालंय त्याची रंगरंगोटी करताना परत तो रंग बदलता तुम्ही आणि दुसरा रंग लावता, त्याच्यात 74 कोटी काढता. तसंच आपल्याला आठवत असेल ते टेंडर देखील एक 20 दिवसाचं काढलं होतं, 16,000 कोटीचं टेंडर 20 दिवसात. ते कोणी कोर्टात गेलं आणि कोर्टाने सांगितलं की 60 दिवसाचं टेंडर असायला पाहिजे, म्हणजे मी जे बोलत होतो ते खरं होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सिस्ट्रा सारखी जेव्हा मोठी कंपनी, सिस्ट्राने हे पत्र लिहिलेलं नाहीये, ते पत्र मी पाहिलंय. हे पत्र फ्रान्सच्या एम्बसीने लिहिलेलं आहे, त्यांच्या देशदूतांनी लिहिलेलं आहे. ज्या फ्रान्समध्ये मोदी साहेब जातात, ज्या फ्रान्सकडून आपण रफेल घेतो, ज्या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत आपल्या प्रधानमंत्री महोदयांची मैत्री, आणि चांगली गोष्ट आहे की 2 देशांमध्ये ही जवळीक निर्माण झाली पाहिजे, आम्ही पण त्याच भूमिकेचे आहोत. पण ह्या मैत्रीमध्ये खडा कोण टाकताय? तर ह्या राज्य सरकारमध्ये असलेले काही ठराविक नेते असतील, मंत्री असतील, त्यांचे फिक्सर असतील, त्यांचे दलाल असतील. कारण सिस्ट्रा ही कंपनी जेव्हा फडणवीस साहेबांनी 10 वर्षापूर्वीपासून कुठे कुठे खोदकामं सुरू केली आमच्या शहरामध्ये, अनेक ठिकाणी मेट्रोची जी कामं आहेत 10 वर्षापासून, जी 2014-15 पासून जी सुरू झाली आहेत, 10 वर्ष ते 11 वर्ष सिस्ट्रा कंपनी ही आमच्याही काळात होती, त्यांच्याही काळात होती, तेव्हापासून काम करते. म्हणजे याच्यातून 2 आहेत. जर एमएमआरडी सांगत असेल की सिस्ट्राचं काम चुकीचं आहे, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या मेट्रो लाईन चुकल्या आहेत का? कारण कन्सल्टंट इलेक्ट्रिक पासून, ट्रॅक पासून, बोगी पासून सगळं काही कन्सल्टंट ही सिस्ट्रा आहे.
म्हणजे एक MMRDA मान्य करते की सिस्टरनी सगळं मेट्रोचं काम बोगस केलंय, अन्यथा सिस्टरनी सांगावं किंवा MMRDने सांगावं की पैसे कोण मागते. ही एकदम एवढी ताकद असणारी यशस्वी व्यक्ती कोण आहे सांगावं आम्हाला. आदित्यजी SRTC नंबर प्लेट आहे त्यामध्ये देखील भ्रष्टाचार झाल्याचं समोर येत आहे ना, काय दुप्पट. शासनाला नंबर प्लेट द्यायला 1 महिन्याचा कालावधी लागतो. बघा आता तुम्हाला सांगतो, हेच तुम्हाला सांगतो आता मी, हे सगळे मुद्दे आम्ही आमच्या आज पत्रात घेतलेले आहेत. त्यांचं चहापान होणार, विरोधी पक्षाची तिंगल उडवणार, कोणीतरी 2 गोष्टी असं काहीतरी सांगतील, हे सगळं होईल. पुढे काय, कारण हे जे प्रश्न आहेत हे आमचे काही वैयक्तिक प्रश्न नाही आहेत की आम्हाला बंगला कुठचं मिळाला, पालकमंत्री कुठचं मिळालं पद किंवा मंत्रीपद कुठचं मिळालं, त्याच्यावर भांडण नाहीये. जे आम्ही विषय मांडलेले आहेत ते दिवसाढवळे झालेले घोटाळे आहेत, अनियमितता आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. आणि ह्याच्यावर चला बाजूला सगळ्या इतरांना ठेवा. मुख्यमंत्री जे सांगत होते आणि अजूनही सांगतात की आम्हाला विरोधी पक्षाबरोबर संवाद वाढवायचा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल, आम्ही हेच सांगतो जर तुम्हाला संवाद वाढवायचा असेल तर आम्हाला तुम्ही उत्तर द्या, कोण दोषी आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा, त्याच्यात आम्ही तुमची साथ देऊ. एवढं आम्ही एक पाऊल पुढे टाकलं तयार आहोत. आनंदाची शिदा ही बंद झालेली आहे. आपल्याला आठवत असेल अंड हे बंद झालं होतं, खीर बंद झाली होती, आम्ही हंगामा केल्यानंतर सुरू केलं वाटतं परत. पण अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला आजच सांगतो, हळूहळू हे लाडक्या बहिणीतल्या बहिणी कमी करत चाललेत. महापालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपा एक तर कोर्टात जाऊन असेल किंवा स्वतः असेल सांगतील पैसे नाहीत आणि लाडकी बहीण योजना ही भाजपा बंद करेल, हे तुम्हाला आज सांगतो. धन्यवाद.